मी एक कला रसिक म्हणून मी नमन लोककला संस्था भारत या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने भारूड सुद्धा आमच्या नमनात आम्ही काउंटिंग केलेला आहे। कारण भारूड आणि नमनाचा बाज 99% हा सारखा आहे आणि एक भारूडाची पारंपरिकता एक सुरुवात ही वेगळ्या अध्यायाने होत असते, अभंगाने होत असते, तर नमनाची सुरुवात ही नमनाने होत असते। त्यामुळे तेवढाच बाज सोडता बाकी इतर बाज जो आहे तो नमन आणि भारूड हे सारखं आहे। सर्वप्रथम सर तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला आणि आम्हाला मुलाखत देत आहे। आज दादर येथे चाहत्यांचे भारूड हा कार्यक्रम पार पडतो, त्या भारूड कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? आपण आज जो हा प्रश्न केलेला आहे मला त्या संदर्भात खऱ्या अर्थानं चाहत्यांचं भारूड टीम सचिन चाहते परिवार मुंबई ग्रामीण या संस्थेच्या वतीनं मला वाटतं हे तिसरं वर्ष असावं की या टीम सचिन चाहते परिवाराचा हे भारूड आज जे सादर होतं आहे त्याचं हे तिसरं वर्ष असेल माझ्या माहितीप्रमाणे। खऱ्या अर्थानं या 3 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं टीम सचिन चाहते परिवाराने हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा बाज जो कोकणात भारूड हा जो विषय आहे त्या भारूडावर अतिशय चांगल्या पद्धतीनं या टीमने पकड ठेवलेली आहे आणि जे सादरीकरण ते करत आहेत ते अत्यंत मुद्देसूद पारंपरिकता आणि आता आधुनिकता याचा एक सुंदर मेळ बसवून ते या कार्यक्रमाची आखणी त्यांनी केलेली आहे। आणि या आखणीत खऱ्या अर्थाने सचिन धुमक जे या टीम सचिन चाहते परिवाराचे मला वाटतं व्यवस्थापक आणि मार्गदर्शक अधिक ते या विभागाचे त्यांच्या प्रमुख आहेत, त्यांनी कमी कालावधीमध्ये बऱ्याच चांगल्या कलावंतांना रत्नागिरी जिल्ह्यातल्या मला वाटतं वेगवेगळ्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातल्या कलावंतांना मुंबईत वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या सगळ्या या कलावंतांना एकत्रित करून त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची वज्रमूठ त्यांनी तयार केली आणि भारूडाला कशा पद्धतीनं सादरीकरणामध्ये एक नवीन लूक देता येईल आजच्या आधुनिकतेचा आणि पारंपरिकतेचा बाज सांभाळत त्यांनी या भारूडाची आखणी केलेली आहे। ते अतिशय स्तुत्य आहे। आजचा होणारा हा शो आणि याच्या अगोदरचे 3 शोसुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाऊसफुल केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा कधी त्यांचे ओपनला शो झालेले आहेत, कधी इतर स्टेज नाट्यगृहामध्ये त्यांचे शो झालेले आहेत, ग्रामीण पातळीवर शो झालेले आहेत आणि त्यामुळे या 3 वर्षात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या भारूडाचा साज आणि बाज या भारूड प्रेक्षकाचं जे काही वर्ग आहे त्या वर्गापर्यंत जे पोचवण्याचं काम स्तुत्य पद्धतीने केलेलं आहे आणि त्याबद्दल मी या पूर्ण परिवाराचा खऱ्या अर्थानं मी एक कला रसिक म्हणून मी नमन लोककला संस्था भारत या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने भारूड सुद्धा आमच्या नमनात आम्ही काउंटिंग केलेलं आहे। कारण भारूड आणि नमनाचा बाज 99% हा सारखा आहे आणि एक भारूडाची पारंपरिकता एक सुरुवात ही वेगळ्या अध्यायाने होत असते, अभंगाने होत असते, तर नमनाची सुरुवात ही नमनाने होत असते। त्यामुळे तेवढाच बाज सोडता बाकी इतर बाज जो आहे तो नमन आणि भारूड हे सारखं आहे। त्यामुळं या नमनाला जो काही आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतोय तेवढाच न्याय आपण या भारूडाला नमन लोककलेत समाविष्ट करून संघटितपणामध्ये आपण घेतलेला आहे आणि या कलावंतांचं सुद्धा हित भविष्यात या नमन लोककला संस्थेच्या वतीनं आम्ही पाहणार आहोत आणि पाहत आलोय। त्यामुळं भारूड आणि नमन हे हातात हात घालून सगळे कलावंत एकत्रित मग शासनाचा जवळचा लढा असेल किंवा सामाजिक लढा असेल किंवा या नाट्यगृहातून होत असलेल्या आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणींना आम्ही एकत्रित भविष्यात सामोरे जाणार आहोत। धन्यवाद सर। थँक्यू।